प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा पंधरवडा राबवण्यात येतोय। या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली। राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध अभियान राबवण्यात येतात। वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती रासेओ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करावी असं आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुखांना करण्यात आलं। यासाठी प्रमुखांची बैठक घेण्यात आली। प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा पंधरवड्याअंतर्गत हे आयोजन करण्यात आलं। अमरावती पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक विभाग याचे वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2015 हा जो शासनाचा उपक्रम आहे त्या अंतर्गत आज अमरावती विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ येथे NSS राष्ट्रीय स्वयंसेवा योजना याचे जे पदाधिकारी आहेत संपूर्ण कॉलेजेसमधील त्या लोकांची आज सभा इथे आयोजित करण्यात आली होती। त्याचा मूळ उद्देश आहे की त्या NSSमध्ये जेवढे विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲफिलिएटेड आहेत त्यांच्या मदतीने पुढे जनजागृती करणे वाहतूक संदर्भात शहरातील। तर त्या अनुषंगाने ते प्रोफेसर जे प्रमुख जे आहेत जे NSSचं कामकाज पाहतात प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांना या कार्यात पाचारण केलं होतं आणि त्यांना वाहतुकीचे नियम, वाहतूक व्यवस्था काय विस्कळीत होते, त्यात काय सुधारणा केल्या पाहिजेत याबाबत चर्चा करण्यात आली। त्यांची मतं जाणून घेतली आणि त्या अनुषंगाने पुढे कारवाई करण्यात येईल। त्यामध्ये खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा येथे अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांनी मोर्चा काढला। या मोर्चात सरपंचही सहभागी होते। हप्ते घेऊन या दारू विक्रीला पाठबळ दिलं जातं असा आरोप ग्रामस्थांचा आहे। बेलोरा गावातील महिला व सरपंचांनी अवैध दारू विक्री विरोधात मोर्चा काढला। दारूने संसार नासतात, उद्ध्वस्त होतात। या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांचा विरोध आहे, तर पोलीस कारवाई करण्याऐवजी हप्ता घेऊन दारू विक्री करू देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या विरोधात त्यांनी मोर्चा काढला। अमरावतीच्या लाखोंच्या वस्तींसाठी असलेली अग्निशामक दलाची व्यवस्था अतिशय तुटपुंजी आहे। मनुष्यबळही कमीच आहे। एका वेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी आवश्यकता पडल्यास आपदग्रस्तांना सेवा मिळायला विलंब होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। आग लागल्यास तत्परतेने सेवा देण्यासाठी महापालिकेकडे अग्निशामक दल आहे, मात्र या दलाजवळ अत्याधुनिक सेवा नाहीत, शिवाय मनुष्यबळाचीही कमतरता आहे। आग लागल्यास एका गाडीवर फायरमॅन, ड्रायव्हर व एक हेल्पर असे तिघे असतात। लोकवस्तींचा व्याप व संख्या पाहता पाहिजे तितकं मनुष्यबळ नाही। सध्या अग्निशामक विभागाजवळ 36 कर्मचारी व आपत्कालीनसाठी 16 जण आहेत, तर गाड्यांची संख्या कमी आहे। एका वेळी 2 ते 3 ठिकाणी आग लागली तर ही संख्या तुटपुंजी आहे। तसंही लाखो लोकसंख्येच्या मानाने या विभागाच्या अधिक विस्ताराची गरज आहे। या विभागाचं काम शिफ्ट नुसार चालतं। सकाळी 8 ते दुपारी 4, 4 ते रात्री 10, 10 ते सकाळी 8 अशा शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतात। MIDCत अचानक दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी त्वरित रोखता यावी यासाठी एक गाडी तिथे 24 तास असायची, मात्र 1248 क्रमांकाची ही गाडीही मनपाने बोलवून घेतली आहे। या ठिकाणी असलेल्या फॅक्टरीत आग लागल्यास ती विझवण्यासाठी गाडीला जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागू शकतात। अशा वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। भातकुली तहसील रेतीघाटाचे लिलाव घेण्यासाठी गिट्टी बोल्डर ट्रक वाहक संघटनेची बैठक घेण्यात आली। जिल्हा परिषद विश्रामगृहात झालेल्या बैठकीला ट्रक वाहक संघटनेच्या सदस्यांची उपस्थिती मात्र नगण्य होती। या बैठकीमध्ये भातकुली तालुक्यामधील जे 11 घाट आहेत त्या पूर्ण तालुक्याची लिलाव सहकारी संस्थेच्या माध्यमातून घ्यावा असा एकमताने या ठिकाणी ठराव पारित करण्यात आला। तसेच जर पूर्ण तहसील जर नाही भेटली आणि त्या तहसीलवर दुसरं कोणा जर जास्त बोली लावून त्यांना जर किती मिळाली तर जे 11 घाट आहेत त्यापैकी पूर्णानगर 1, पूर्णानगर 2, वाटोंडा हिम्मतपूरचे जे 3 घाट आहेत हे 3 घाट आणि पूर्णानगरचे 2 घाट असे 5 घाट युनियनच्या माध्यमातून घेण्यात यावे असं सर्वानुमते या ठिकाणी ठरविण्यात आलं। आणि यापूर्वी
ही पहिली वेळ आहे संपूर्ण विदर्भामध्ये की युनियनच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचे जे रेतीघाटाचे हर्रास जे होत आहेत त्या रेतीघाटाच्या हर्रासमध्ये युनियन सहभागी झालेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 5 तारखेपासून संगणकीय पद्धतीने रेतीघाटाचे हर्रास हे सुरू झालेले आहेत. 10 तारखेपर्यंत आपल्या सहकारी ट्रक वाहतूक सेवा सहकारी संस्थेनं त्या संगणकीय रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर 11 ते 17 तारखेपर्यंत त्या ठिकाणी कोणते घाट घ्यायचे याविषयी बोली लावायची होती. ते ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी भातकुली तालुक्यातील पूर्ण तालुक्या याची बोली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होतं दिवसभराचं तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. रविवार कमाल तापमान 26 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअस. सोमवार कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. माणसाच्या आयुष्यातील सुखदुःखाच्या मनोरंजक प्रसंगांना दीपक दुबे शब्दबद्ध करतात. त्यांची चारोळी पाहूया अकेला कहींमध्ये. कल्पना कीजिए एक छोटा सा घर और उस छोटे से घर में ढेर सारे मेहमान आ गए और बहुत दिनों तक नहीं जा रहे हैं, तो मेजबान की हालत क्या होती है, उसकी आत्मा क्या बोलती है, इस पैरोडी में प्रस्तुत है. बैठे हो मेरी झोपड़ी में तुम पहाड़ बनके, बैठे हो मेरी झोपड़ी में तुम पहाड़ बनके, मेरे सिर पे यूं ही रहना, हाय मेरे सिर पे यूं ही रहना, आफत का झाड़ बनके, बैठे हो मेरी झोपड़ी में तुम पहाड़ बनके. जब से हो तुम पधारे निकला दिवाला घर का, जब से हो तुम पधारे निकला दिवाला घर का, सप्ताह भर में खाया राशन महीने भर का, कब तक पड़े रहोगे घर में कबाड़ बनके, मेरे सिर पे यूं ही रहना, आफत का झाड़ बनके, बैठे हो मेरी झोपड़ी में तुम पहाड़ बनके. हम सुख से रह रहे थे हर रोज थी दिवाली, हम सुख से रह रहे थे हर रोज थी दिवाली, अब तुम बने हो मालिक हम कर रहे हमाली. तुम जिंदगी में टपके भूकंप बाढ़ बनके, मेरे सिर पे यूं ही रहना, आफत का झाड़ बनके, बैठे हो मेरी झोपड़ी में तुम पहाड़ बनके. धन्यवाद. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.